लहानपणापासून शाळेच्या पुस्तकांमध्ये आपण जे काही शिकतो हं. ते कायम 100% सत्य असतं का? तसं पाहिलं तर आपण सगळेच ते सत्य मानून चालतो. हो ना. म्हणजे जगभरात सगळीकडे अगदी ठामपणे शिकवलं जाणारं एक प्रसिद्ध वाक्य घेऊया. हं. 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. हा, अगदी तोंडपाठ असतं हे मुलांच्या. बरोबर. पण जर मी असं म्हटलं की हे विधान पूर्णपणे चुकीचं असेल तर? म्हणजे हा एक खूप मोठा दावा ठरतो. नक्कीच. जर तो इतिहासातील सर्वात मोठा गैरसमज असेल तर? आजच्या आपल्या या ऐतिहासिक नोंदींचा सखोल विश्लेषणात, ज्याला आपण डीप डाईव्ह म्हणतो, हं. आपण या एका वाक्याची अक्षरशः चिरपाड करणार आहोत. आजची आपली मोहीमच ही आहे की या जुन्या ऐतिहासिक नोंदी आणि दस्तऐवजांच्या आधारे अमेरिकेचा शोध खऱ्या अर्थाने कोणी लावला हे शोधून काढणं. आणि खरं सांगायचं तर हे सत्य खरोखरच धक्कादायक आहे, कारण लहानपणापासून आपली विचार करण्याची पद्धत तशीच घडवली गेलेली असते ना. जे पुस्तकात छापलंय तेच अंतिम सत्य. अगदी बरोबर. जे पिढ्यानपिढ्या छापील स्वरूपात समोर येतं ते आपण खरं मानतो. आता हे बघा, 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेत पोहोचला ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या खरी आहे. त्याचा तो समुद्रातील प्रवास घडला होता. म्हणजे तो तिथे गेला होता हे तर नाकारता येत नाही. नाही, ते तर सत्यच आहे. पण सगळ्यात मोठी गोम इथेच आहे. तो तिथे पोहोचला हे जरी सत्य असलं तरी त्या भूमीवर पाऊल ठेवणारा तो पहिला माणूस अजिबात नव्हता. एक सेकंड. पहिला माणूस नव्हता? अजिबात नाही. आणि म्हणूनच त्याने शोध लावला हा जो दावा केला जातो तो तांत्रिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून मुळातच चुकीचा ठरतो. बापरे. पण हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. आपण आजवर ज्या माणसाला एका पूर्ण खंडाचा शोध लावण्याचं श्रेय देत आलो आहोत तो पहिला नव्हता? म्हणजे तो फक्त एक असा प्रवासी होता जो तिथे खूप उशिरा पोहोचला? हो, खरं तर खूपच उशिरा. मग जर तो पहिला नव्हता तर अमेरिकेचा शोध नेमका कोणी लावला? की मुळात शोध ही संकल्पनाच इथे चुकीची आहे? आपल्याला याच्या अगदी मुळाशी जायला हवं. नक्कीच जावं लागेल. आणि मुळाशी जायचं असेल तर आपल्याला प्रथम कोलंबस तिथे का गेला हे समजून घ्यावं लागेल. 15व्या शतकात युरोपला मसाल्याच्या पदार्थांची प्रचंड गरज होती. पण 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि युरोपचा आशियाकडे जाणारा जमिनीवरचा मार्ग बंद झाला. म्हणजे त्यांना भारताकडे येण्यासाठी नवीन मार्ग हवा होता. बरोबर. स्पेन आणि पोर्तुगाल नवीन सागरी मार्ग शोधत होते. कोलंबस हा स्पेनच्या राजाकडून पैसे घेऊन भारताच्याच शोधात निघाला होता. म्हणजे तो मूळचा भारतासाठी निघाला होता? हो ना. तो पश्चिमेकडे प्रवास करत राहिला आणि चुकून एका अज्ञात भूमीवर पोचला. पण सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा तो तिथे पोचला तेव्हा ती काही रिकामी किंवा निर्जन भूमी नव्हती. म्हणजे तिथे आधीच वस्ती होती, लोक राहत होते तिथे. होय, आणि थोडके नाही. तिथे आधीपासूनच ज्यांना आपण नेटिव्ह अमेरिकन्स म्हणतो ते मूळ रहिवासी अत्यंत मोठ्या संख्येने राहत होते. अरेच्छा. आपण आजच्या संशोधनानुसार पाहिलं तर त्यावेळी उत्तर आणि दक्षिण अमेरिका मिळून लाखो लोक तिथे वास्तव्याला होते. तिथे एक अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीचा समाज आधीपासूनच अस्तित्वात होता. म्हणजे ते फक्त जंगलात राहणारे लोक नव्हते? अजिबात नाही. त्यांची स्वतःची एक समृद्ध संस्कृती होती. त्यांच्या भाषा वेगळ्या होत्या. शेती करण्याची अत्यंत प्रगत तंत्रे त्यांच्याकडे होती. उदाहरण द्यायचं तर मका आणि बटाट्याची शेती ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर करत असत. ती भूमी आधीपासूनच माणसांनी गजबजलेली होती. बापरे, हे तर पूर्ण चित्रच बदलून टाकतं. हो ना. त्यामुळे एखादी व्यक्ती अशा ठिकाणी जाऊन पोचते जिथे आधीपासूनच लाखो लोक पिढ्यानपिढ्या राहत आहेत आणि मग ती बाहेरची व्यक्ती जगाला सांगते की मी याचा शोध लावला. हे तार्किकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. हे खरंच खूप हास्यास्पद आहे. म्हणजे या संपूर्ण कल्पनेची हास्यास्पदता स्पष्ट करण्यासाठी आपण एका दैनंदिन उदाहरणाचा विचार करूया. हो, सांगा ना. समजा एक घर आहे. त्या घरात आधीपासूनच काही लोक राहत आहेत. त्यांचं स्वतःचं असं एक कुटुंब आहे. ते तिथे वर्षानुवर्ष सुखाने नांदत आहेत. आणि अचानक एक दिवस बाहेरून एखादी अनोळखी व्यक्ती येते, त्या घराचा दरवाजा उघडून आत येते आणि बाहेरच्या जगाला अभिमानाने छाती ठोकून सांगते की अरे, मी या घराचा शोध लावला. अगदी असंच घडलंय. म्हणजे ते किती विचित्र वाटेल. त्या घरातील लोक तर ते व्यक्तीला वेड्यातच काढतील ना. अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण दिलं. आणि नेमकं हेच अमेरिकेच्या आणि तिथल्या मूळ रहिवाशांच्या बाबतीत घडलं. इथे आपल्याला शोध म्हणजे डिस्कव्हरी या शब्दाच्या व्याख्येवर लक्ष केंद्रित करावं लागेल. बरोबर. शोध याचा अर्थ काय होतो
जगाला किंवा मानवजातीला आधीपासून अजिबातच माहीत नव्हती, तिचं अस्तित्व पहिल्यांदाच प्रकाशात आणणे. पण अमेरिका मानवासाठी अज्ञात नव्हतीच. कारण तिथल्या मूळ रहिवाशांना ती भूमी अत्यंत चांगल्या प्रकारे माहीत होती. अगदी बरोबर, ते तिथलेच होते ना. याचा सरळ अर्थ असा होतो की शोध हा शब्दच मुळात दिशाभूल करणार आहे. नक्कीच दिशाभूल करणार आहे. तो शब्द वापरल्याने असा आभास निर्माण होतो की कोलंबस तिथे जाण्यापूर्वी तिथे काहीच नव्हतं. जणू काही ती भूमी अस्तित्वातच नव्हती. बरोबर ओळखलत. आणि म्हणूनच आधुनिक इतिहासाच्या अभ्यासकांनी या शोध या शब्दावर अत्यंत तीव्र आक्षेप घेतला आहे. मग त्याला पर्यायी शब्द काय वापरतात? त्याऐवजी आगमन म्हणजे अरायवल हा शब्द अधिक अचूक आणि नैतिकदृष्ट्या योग्य मानला जातो. आगमन. हो. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नाही, तर कोलंबसचे अमेरिकेत केवळ आगमन झाले. हे दोन शब्द ऐतिहासिक दृष्टिकोनात खूप मोठा बदल घडून आणतात. म्हणजे तो फक्त तिथे पोहोचला. होय. आगमन हा शब्द तिथल्या मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला नाकारत नाही. तो फक्त इतकंच नोंदवतो की एक नवीन व्यक्ती बाहेरून तिथे आली. पण एक मिनिट, इथे मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा. जर तिथे आधीपासूनच मूळ रहिवासी होते आणि कोलंबस हा काही तिथे पोचणारा पहिला बाहेरील माणूस नव्हता, तर मग युरोपियन जगातून किंवा बाहेरील जगातून तिथे आधी कोण गेलं होतं? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण जर आगमन हाच शब्द आपण ग्राह्य धरला, तर कोलंबसच्या आधी नक्कीच कोणीतरी तिथे पाऊल ठेवलं असणारच ना? होय. आणि हा या विषयातील सर्वात रंजक आणि कमी चर्चेला जाणारा पैलू आहे. सांगा ना. जर आपण बाहेरील जगाचा किंवा युरोपातील लोकांचा विचार केला, तर अमेरिकेत पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोलंबस नव्हता. तो मान एका व्हायकिंग प्रवाशाला जातो. व्हायकिंग? हो. त्याचं नाव होतं लीफ एरिक्सन. लीफ एरिक्सन. पुरातत्व विभागाचे सध्याचे पुरावे आणि जुन्या नॉर्स साहित्यातील नोंदी आपल्याला स्पष्टपणे सांगतात की लीफ एरिक्सन हा इसवी सन 1000च्या आसपास अमेरिकेत पोचला होता. थांबा, इसवी सन 1000? होय, इसवी सन 1000. आणि कोलंबस पोचला 1492 मध्ये. म्हणजे आपण इथे काही दशकांचा नाही तर चक्क 5 शतकांचा फरक पाहतोय. अगदी अचूक. कोलंबसच्या आगमनाच्या तब्बल 500 वर्ष आधीच हा व्हायकिंग प्रवासी तिथे पोचला होता. अरे बापरे. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्या काळात त्यांच्याकडे कोणतंही प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, होका यंत्रासारखी उपकरणं फारशी विकसित नव्हती. मग ते एवढा मोठा महासागर पार करून कसे गेले? हा खूप छान प्रश्न आहे. व्हायकिंग लोक हे मुळातच अत्यंत कुशल खलाशी होते. त्यांचं समुद्रात प्रवास करण्याचं जे तंत्र होतं ते पूर्णपणे निसर्गावर आणि त्यांच्या अत्यंत प्रगत अशा जहाज बांधणीवर अवलंबून होतं. म्हणजे त्यांची जहाजे वेगळी होती. हो, त्यांची लांब जहाजे अशी बनवलेली होती की ती उथळ पाण्यात आणि खोल समुद्रातही अत्यंत वेगाने जाऊ शकत असत. त्यांनी दिशा ठरवण्यासाठी सूर्य, तारे आणि समुद्राच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास केला होता. अच्छा, पण ते थेट युरोपमधून अमेरिकेत पोचले? नाही, ते सरळ नाही गेले. त्यांनी आधी आईसलँड शोधलं, तिथून ते ग्रीनलँडमध्ये स्थायिक झाले आणि मग ग्रीनलँडवरून पुढे प्रवास करत लीफ एरिक्सनने उत्तर अमेरिकेचा किनारा गाठला. क्या बात है. हो, आणि त्यांनी त्या नवीन भूमीला विंडलँड असं नाव दिलं होतं. विंडलँड. पण जर ते तिथे गेले होते तर त्याचे काही ठोस पुरावे आज आपल्याकडे आहेत का, की ह्या फक्त जुन्या दंतकथा आहेत? नाही, पुरावे आहेत. 1960च्या दशकात कॅनडामधील न्यूफाउंडलँड येथे लँड्स ऑफ मेडोज नावाच्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांना व्हायकिंग लोकांच्या वसाहतीचे भक्कम पुरावे सापडले आहेत. अरे वा. म्हणजे तिथे नक्की काय सापडलं? तिथे चक्क त्यांची घरे, लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत, ज्याबरोबर इसवी सन 1000च्या काळातील आहेत. हे तर थक्क करणार आहे. पुरावे आहेत, नोंदी आहेत, पण मग माझ्या मनात लगेचच एक मोठा संदेह निर्माण होतो. कोणता? जर लीफ एरिक्सन कोलंबसच्या तब्बल 500 वर्ष आधी तिथे पोचला होता, तर मग आजवरच्या इतिहासात अमेरिकेच्या शोधाचे सगळे श्रेय फक्त कोलंबसलाच का दिले जाते? बरोबर. म्हणजे लीफ एरिक्सनचं नाव सामान्य माणसाला का माहीत नाही? आपण शाळेत लीफ एरिक्सनचा धडा का वाचत नाही? जर व्हायकिंग्स तिथे पोचले होते तर मग ते इतिहासाच्या पानावरून असे गायब कसे झाले? कारण नुसतं पहिल्यांदा पोहोचणं पुरेसं नसतं. त्यानंतर काय घडतं हे इतिहासात जास्त महत्वाचं असतं. म्हणजे काय? व्हायकिंग्स तिथे पोहोचले, त्यांनी वसाहत करण्याचा प्रयत्नही केला, पण तो प्रयत्न अत्यंत अल्पजीवी ठरला.
तिथे त्यांचे तिथल्या मूळ रहिवाशांसोबत संघर्ष सुरू झाले. अच्छा, म्हणजे युद्ध झाली. हो. शिवाय युरोपपासून त्यांचा जो सप्लाय मार्ग होता तो खूप लांब आणि अत्यंत धोकादायक होता. पण यात सर्वात महत्त्वाचं कारण दुसरंच आहे. कोणतं? वायकिंग्सनी हा शोध लावला तेव्हा युरोपमध्ये छपाई यंत्र म्हणजे प्रिंटिंग प्रेस अस्तित्वात नव्हती. अरे, म्हणजे त्यांना त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचवताच आली नाही. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांची ही माहिती केवळ त्यांच्याच समाजापुरती मर्यादित राहिली, ती जगात पसरलीच नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांनी स्वतःची PR मोहीम चालवली नाही किंवा त्यांना ती चालवता आली नाही. पण कोलंबसच्या बाबतीत सगळं वेगळं होतं. अगदी तसंच. कोलंबस जेव्हा 1492 मध्ये तिथे पोहोचला तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. 15व्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये जोहान्स गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला होता. आहा, म्हणजे कोलंबसचा फायदा झाला. प्रचंड फायदा झाला. कोलंबस परत आल्यावर त्याच्या प्रवासाची माहिती, त्याची पत्रे रातोरात संपूर्ण युरोपभर छापून वाटली गेली. तो एका रात्रीत हिरो झाला. क्या बात आहे. म्हणजे सगळा मार्केटिंगचा खेळ होता. हो. आणि दुसरं सर्वात मोठं कारण होतं जिओपॉलिटिक्स. स्पेन आणि पोर्तुगालसारख्या देशांना नवीन संपत्ती, सोने आणि व्यापाराचे मार्ग हवे होते. लीफ एरिक्सन तिथे पोहोचला तेव्हा त्याचा उर्वरित जगावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. पण कोलंबसच्या वेळेस झाला. होय. कोलंबसच्या आगमनानंतर असं काहीतरी घडलं ज्याने जगाचा भूगोल आणि इतिहास कायमचा बदलून टाकला. म्हणजे कोलंबसने, ज्याला आपण युरोपियन वसाहतवाद म्हणतो, त्याची पहिली ठिणगी टाकली. बरोबर. त्याच्या आगमनानंतर युरोपियन वसाहतवादाची एक प्रचंड मोठी आणि विध्वंसक लाट सुरू झाली. स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, फ्रान्स या सर्व युरोपियन सत्तांनी अमेरिकेच्या भूमीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. म्हणजे तिथे एक मोठी शर्यतच सुरू झाली असेल. अगदी शर्यतच. त्यांनी तिथे आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. तिथल्या प्रचंड साधन संपत्तीवर, सोन्याच्या खाणींवर नियंत्रण मिळवलं. आणि तिथल्या मूळ लोकांचं काय झालं? तेच अत्यंत भयानक आहे. हे करत असताना युरोपियनांनी तिथल्या मूळ रहिवाशांवर अत्यंत अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या आणि त्यांच्या प्रगत संस्कृती नष्ट केल्या. बापरे. एवढंच नाही तर बाहेरून आलेल्या आजारांमुळेही लाखो मूळ रहिवासी मरण पावले. या सर्व प्रक्रियेने युरोपला मात्र प्रचंड शक्तिशाली बनवले. हे खरोखर भयानक आहे. पण याचा अर्थ असा की कोलंबसने फक्त एक रस्ता दाखवला आणि त्या रस्त्यावरून नंतर संपूर्ण युरोपियन साम्राज्यशाही चालत गेली. अगदी बरोबर. त्याने एक प्रकारे युरोपसाठी एका नवीन तिजोरीचे दरवाजे उघडले. पण तरीही यावरून हे कसं ठरतं की त्यालाच शोधकर्ता म्हणून इतिहासात एवढं मोठं स्थान मिळेल? आणि इथेच आपण सत्तेच्या आणि इतिहासाचा सर्वात खोल आणि गूढ संबंधाकडे येतो. हा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला हा एकच प्रश्न विचारणं गरजेचं आहे की इतिहास नक्की कोण लिहितो? मला वाटतं जो जिंकतो तोच इतिहास लिहितो. अगदी अचूक. कोलंबसला श्रेय मिळण्याचं मुख्य कारण हेच आहे की त्यानंतरच्या काळात युरोपियन देशांनी जगात वर्चस्व प्रस्थापित केलं. आज आपण जो इतिहास वाचतो तो नेहमी युरोपियन दृष्टिकोनातून लिहिला गेलेला आहे. युरोपियन सत्तांसाठी कोलंबसचा तो प्रवास एका नव्या युगाची सुरुवात होती. त्यांच्यासाठी तो एका नव्या भूमीचा, नव्या संपत्तीचा शोध होता. म्हणून त्यांनी तो प्रवास शोध या अत्यंत उदात्त नावाने जगासमोर मांडला. या गोष्टीची तुलना मला एका आजच्या काळातील परिस्थितीशी करावीशी वाटते. हो, सांगा. म्हणजे बघा, समजा 2 मोठ्या व्यावसायिक कंपन्यांचे विलिनीकरण होते. त्यातील एक मोठी कंपनी दुसऱ्या छोट्या कंपनीला पूर्णपणे गिळंकृत करते. आता या प्रक्रियेनंतर जे प्रेस रिलीज किंवा अधिकृत निवेदन बाहेर येतं ते कुणाच्या बाजूने लिहिलेलं असतं? अर्थातच त्या कंपनीच्या बाजूने, जी जिंकलेली असते किंवा जिने सत्ता मिळवलेली असते. बरोबर. ती कंपनी स्वतःच्या सोयीने सगळी गोष्ट जगासमोर मांडते. जुनी कंपनी कशी होती याचं कोणालाही घेणं देणं नसतं. हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. इतिहासातही असंच होतं. इतिहासाने नेहमी सत्तेच्या बाजूने आपला दृष्टिकोन मांडला आहे. जो संघर्षात जिंकतो, ज्याच्याकडे सत्ता असते, तोच ठरवतो की येणाऱ्या पिढ्यांना कोणती कथा सत्य म्हणून शिकवली जाईल. म्हणजे हा सगळा सत्तेचा खेळ होता. हो. हा केवळ एका व्यक्तीचा शोध नव्हता, तर हे एका खंडाचे दुसऱ्या खंडावरील वर्चस्व स्थापित करण्यासाठी अत्यंत हुशारीने रचलेले कथानक होते. पण मग शोध हा शब्द का निवडला गेला? त्यांनी फक्त आम्ही ती जमीन जिंकली असं का नाही सांगितलं? कारण इथे एक अत्यंत कायदेशीर आणि मानसिक यंत्रणा काम करत होती. कायदेशीर यंत्रणा? ती कशी?
जेव्हा एखादा देश असा दावा करतो की त्याने एखादी गोष्ट शोधली, तेव्हा तो अप्रत्यक्षपणे त्या गोष्टीवर आपला मालकी हक्क सांगत असतो. तत्कालीन युरोपियन कायद्यांमध्ये टेरा नलियस नावाची एक संकल्पना होती. टेरा नलियस याचा अर्थ काय? याचा अर्थ होतो कोणाचीही नसलेली जमीन. जर तुम्ही अशी जमीन शोधली तर ती तुमची होते. अरे बापरे. हक्क प्रस्थापित करायचा होता. त्यासाठी कोलंबसने शोध लावला हे कथानक अत्यंत सोयीस्कर होते. म्हणजे मूळ रहिवाशांना त्यांनी पूर्णपणे डावललं. अगदी तसंच. या कथानकामुळे त्यांनी तिथल्या मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाला पूर्णपणे अदखलपात्र ठरवले. त्यांनी फक्त त्यांच्या जमिनीवर कब्जा नाही केला, तर त्यांनी त्यांची ऐतिहासिक ओळखच पुसून टाकली. म्हणजे ही एक प्रकारची अत्यंत पद्धतशीरपणे केलेली बौद्धिक वसाहतशाहीच होती. जमिनीवरील कब्जा टिकवण्यासाठी चक्क सत्याचा बळी दिला गेला. होय. आणि म्हणूनच जेव्हा आपण आजच्या काळात या सगळ्या जुन्या ऐतिहासिक नोंदींचे पुन्हा नव्याने वाचन करतो, तेव्हा या जुन्या गृहीतकांना आव्हान देणे अत्यंत गरजेचे असते. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की ज्ञान आणि इतिहास हे कधीच निर्वात पोकळीत निर्माण होत नाहीत. त्यामागे नेहमीच एक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हेतू दडलेला असतो. कोलंबसचे श्रेय हे त्याच्या साहसापेक्षा युरोपियन वसाहतवादाच्या गरजांमधून निर्माण झालेले एक उत्पादन आहे. खूपच सखोल आणि डोळे उघडणारा विचार आहे हा. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं आता एक अत्यंत स्पष्ट चित्र या ऐतिहासिक दस्तावेजांमधून आणि विश्लेषणातून उभं राहिलं आहे. नक्कीच. या संपूर्ण चर्चेचा जर एक अतिशय स्पष्ट निष्कर्ष काढायचा झाला तर तो असा की कोलंबसने अमेरिकेचा शोध अजिबात लावला नाही. अगदी बरोबर. त्याने शोध नाही लावला, तर त्याने तिथे आधीच अस्तित्वात असलेल्या एका प्रगत जगाला एका वेगळ्याच युरोपियन जगाशी जोडण्याचे काम केले. त्याने दोन वेगळे खंड एका सागरी मार्गाने जोडले. हा शोध आणि जोडणी यांच्यातील फरक खूप मोठा आहे आणि तो आपल्याला स्पष्टपणे अधोरेखित करावा लागेल, कारण शब्द बदलले की दृष्टिकोन बदलतो. बरोबर. हा फरक फक्त भाषिक नाही, तर तो एका संपूर्ण मानवी दृष्टिकोनाचा फरक आहे. जोडणे हा शब्द दोन्ही बाजूंच्या अस्तित्वाला समान न्याय देतो. तो हे मान्य करतो की पलीकडेही एक जग होते, जितकेच खरे तितकेच प्रगत आणि जिवंत होते जितके युरोपियन जग. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण दोन जग जोडली गेली असं म्हणतो, तेव्हा आपण तिथल्या नेटिव्ह अमेरिकन्सच्या अस्तित्वाला आणि त्यांच्या संस्कृतीला तोच सन्मान देतो, जो सन्मान आपण युरोपियन प्रवाशांच्या साहसाला देतो. यामुळे इतिहासातील समतोल पुन्हा प्रस्थापित होतो. हे ऐकताना खरोखरच विचारांच्या कक्षा रुंदावतात, कारण यामुळे फक्त एक ऐतिहासिक तथ्य बदलत नाही, तर आपण इतिहासाकडे ज्या नजरेने पाहतो ती नजरच पूर्णपणे बदलून जाते. आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी होती. होय. आपण सुरुवातीला म्हणालो होतो की पुस्तकातील छापील गोष्टी आपण 100% सत्य मानतो, पण आता लक्षात येतंय की त्या छापील शब्दांमागे सत्तेचा किती मोठा खेळ असतो. जर कोलंबसचा अमेरिकेचा शोध हा केवळ सत्तेने लिहिलेला इतिहास असेल, जर ती फक्त जिंकणाऱ्यांनी स्वतःच्या मालकी हक्कासाठी आणि सोयीसाठी रचलेली एक कथा असेल, ज्याला आपण आजवर अंतिम सत्य मानत आलो, तर मग इतिहासाच्या या जाडजूड पुस्तकांमध्ये अशा आणखी किती घटना असतील ज्या सत्य नसून फक्त जिंकणाऱ्यांनी लिहिलेल्या कथा आहेत. हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नक्कीच. पुढच्या वेळी इतिहासाचे कोणतेही पान वाचताना किंवा एखादा ऐतिहासिक दावा ऐकताना हा इतिहास नक्की कोणाच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे, या कथेतून कोणाचा फायदा होत आहे, हा प्रश्न वाचणाऱ्याच्या मनात कायम राहिला पाहिजे. कारण कदाचित आपण ज्याला निर्विवाद सत्य मानत आहोत ती फक्त एका विजेत्याची सोयीस्कर कथा असू शकते. विचार करत रहा आणि प्रश्न विचारणं कधीही सोडू नका.